नमस्कार मंडळी. तारीख होती 13 नोव्हेंबर 2024. इराचा बर्थडे होता. सकाळी आम्ही टाइम स्पेंड केला होता ठाण्याच्या म्हणजे मानपाडा ठाणा इकडे असलेल्या बच्चा पार्टीकडे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता वेळ झाली होती संध्याकाळच्या जेवणाची. फंबलसाठी माफी. घरी काका आत्या हे सगळे आले होते इराचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. म्हटलं चला बाहेरच जाऊया जेवायला. त्यामुळे ठाण्याच्या लुईसवाडीमध्ये असलेलं कारवान मेन्यू आम्ही ठरवलं की चला तिकडे जाऊया. बुफे सिस्टमवाला हे हॉटेल आहे. दुसऱ्या मजल्यावर खाली रिसेप्शन एरिया आहे. लिफ्टसुद्धा आहे जर तुम्हाला त्रास होत असेल जिने चढायचं तर. पण हे सगळे लिफ्टमधनं येईपर्यंत म्हटलं आपण जिन्यातनं जाऊन शूट करून घेऊया. या हॉटेलचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे हॉटेल दुसऱ्या मजल्यावर आहे आणि वॉशरूम इकडे पहिल्या मजल्यावर आहे. त्यामुळे अगदीच काठाशी येईपर्यंत थांबू नका. सो चला बघूया, एंटर करूया हॉटेलमध्ये. बुधवार असून सुद्धा, वीक डे असून सुद्धा गर्दी बघा हॉटेलला. मे बी वागळे इस्टेटमध्ये मागे जे सगळे ऑफिस एरिया आहे ते सगळे लोक इकडेच येतात बहुतेक जेवायला. सो चांगला धंदा चालू आहे यांचं. तंदूर सगळं ॲडजस्ट होईपर्यंत म्हटलं आपण मेन कोर्समध्ये काय आहे एकदा नजर मारूया. तसं पण अशा जरा बुफे सिस्टमवाल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आधी नजर मारायला हवी. आधी नजरेने जेवून घ्यायला हवं आणि आपण ठरवायला हवं की काय काय खायचं आणि काय नाही ते. चला बघूया काय काय आहे. चिकन सुक्का आणि चिकन चिली कॉम्बो राईस. चिकन सुक्का होता चांगला, थोडासाच खाल्ला मी तो. आणि कोस्टल फिश करी आणि होम स्टाईल एग करी हे नाही खाल्लं मी म्हटलं स्टार्टर्सवरच ताव मारूया. मटन रोगान घोष, मटनचा पण एक पीस मी खाल्ला, तो चांगला शिजलेला होता. आणि चिकन यखनी पुलाव. त्याचबरोबर चिकनचे वेगवेगळे सॅलडसुद्धा होते. चिकन कॉर्न सॅलड, एग पोटॅटो सॅलड आणि काय फरसाण आणि काय बॉबी पापड, स्टीम राईस. हे सगळं कोण खातं इकडे आल्यानंतर? खात असतील बाबा लोक, आपल्याला काय माहिती. रोटी, नान, कुलचा, गार्लिक हे सगळं मिळतं. आत्ता इकडे फक्त रोटी दिसते, बट तुम्ही वेटरला सांगून बाकीच्या गोष्टी मागवू शकता. दाल मखनी आणि दाल फ्राय हे दोन ऑप्शन्स. व्हेज काउंटर सुरू झाला वाटतं. पनीर कढाई, व्हेज मुस्कान. नॉनव्हेज नंतर व्हेज काउंटरवर आल्यानंतर मुस्कान कशी काय चेहऱ्यावर. मिर्च लसुनी पालक आणि मिसळ पाव हे सुद्धा काही काही ऑप्शन्स. पंजाबी कढी आणि मसाला भात. रंग तरी प्रत्येकाचा मस्त असा झणझणीत वाटतो एकदम. हे काय होतं? गार्लिक ब्रेड आणि लंगा काय ते माहिती नाही ते काय होतं ते. पनीर चिली फ्राईड राईस. वेज बॉल इन हॉट गार्लिक सॉस. एक्झॉटिक स्टिर वेज फ्राय. अरे हां, हे काय करतात? फ्राय नाही ॲक्च्युली, विसरलो मी त्याला. वेज मंचाव सूप सुद्धा होता. जितना चाहो पियो वेज मंचाव. अमृतसरी क्रॅब करी आणि पाया सूप. ओ माय फेवरेट, ये तो खाना ही पडेगा. पाया सूप पण बरा होता, चांगला होता. क्रॅब्स छोटे होते त्यामुळे असं एकदम मजा नाही आली खायला, टू बी फ्रँक. दही बल्ला. काय बोलला? दही बल्ला. रशियन सॅलड. रशियन म्हटलं की बीन स्प्राउट सॅलड आणि चना चाट. ह्या काउंटरकडे कोण ढुंकून सुद्धा बघत नसेल. बुंदी रायता. आणि इकडे लाईव्ह काउंटर्स आहे जिकडे डेझर्ट, आईस्क्रीम, जलेबी, चाट, पिझ्झा आणि काहीतरी होतं अजून. डोसा विसा पण होता का? पास्ता. हां. आणि काय डिमसुम. तर हे तिकडे जायची गरज नाही आहे डेझर्ट सोडून. हे तुम्ही तुमच्या वेटरला सांगून तो तुम्हाला टेबलवर आणून देतो. आणि हा एक टेरेस एरियासुद्धा आहे बाहेर जिकडे तुम्हाला एक मोठी TV स्क्रीनसुद्धा मिळते. तो चला, आपला तंदूरचा सेटअप झाला होता. मस्त प्रॉन्स, बासा फिश आणि चिकन
रेडी होतं. त्याचबरोबर चिकन डम्सिंग मतलब काय ते मोमोज ते आले होते आणि हे व्हेज पोटॅटोमधला आयटम आहे हा विथ थोडं असं सॅलड. त्याचबरोबर आम्ही शेवपुरी मागवली होती टेबलवर आणि चिकन तंगडीसुद्धा आलेली आहे. ओव्हरऑल चांगलं होतं, मजा येते स्टार्टर्स खायला अशा ठिकाणी. आणि हे काय होतं रगडा आईला काय म्हणतात रे त्याला, जाऊ दे. पाणीपुरी पण आलेली आहे. हां, रगडा पॅटिस. मटन सीख कबाब वन ऑफ माय फेवरेट. चिकन पिझ्झा. पिझ्झामध्ये काय मजाच नव्हती, मतलब क्रस्ट पण ये बार बार दिल ये जाऊ दे, काय आता फॅमिली बरोबर जाऊ दे, मरू दे. तर मी सांगत होतो पिझ्झा ओके होता. हे चिकन लॉलीपॉप आहेत त्याच्यावर असे फिलिंग्स ना काय म्हणतात त्याला यार, पिझ्झा टॉपिंग्स ते काय चांगले नव्हते. आणि बोंबिल रवा फ्राय सुद्धा आलेला आहे. माफ करा, मी एवढा पिझ्झा ॲडिक्ट नाही आहे त्यामुळे मला माहिती नाही एक्झॅक्ट टर्म्स. आणि हे तर माझं फेवरेट चकना आयटम कॉर्न. बट अशा ठिकाणी गेल्यावर तर बारमध्ये एवढं कोण लक्ष पण देत नसेल आय गेस. डेझर्टमधलं हे जे होतं ना चोको कॉम्बो काय ते सही होतं, एकदम चॉकलेट बॉम्बसारखंच होतं ते. असं एक्सप्लोड व्हायचं चॉकलेट एक बाईट घेतल्या घेतल्या. चॉकलेट मूज पण आहे, वेगवेगळे डेझर्ट्स काय काय फ्लेवर्सवाले. रबडी ओके होती, एवढी काय अशी थिक नव्हती. आणि वॉटरमेलन आणि हे सगळं ओके. गुलाबजाम, अंगुरी गुलाबजाम आणि हलवा गाजरचा. आईस्क्रीममध्ये बघूया, कुल्फी पण ठीक होती, चॉकलेट आईस्क्रीम चांगलं होतं. आणि त्याचबरोबर स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिलाचे फ्लेवर्ससुद्धा होते. जलेबी. ढाराढूर झोपण्याचे सगळे एक एक आयटम. सो 8 जणांचं ओव्हरऑल बिल झालं 8,300, 350 टू बी एक्झॅक्ट. सो ठीक आहे, आता तेवढं तर चालतं आहे. एक सेल्फी पॉईंटसुद्धा आहे इकडे लहान मुलांना किंवा आपल्याला काढण्यासाठी फोटोज. सो मंडळी, हा होता कारवा किंवा कॅरव्हॅन, जे काही जास्त प्रोनाऊन्स करायचं माहिती नाही, तो त्याचा एक छोटूसा व्हिडिओ. असं फूड आणि फूड ब्लॉगिंग असं जर याला तुम्ही टर्ममध्ये या व्हिडिओला काउंट करत असाल तर हे मला जरा जमत नाही, कारण ते खाणं आणि शूट करणं आणि मग ते मला ट्रॅव्हलिंग किंवा मूवी रिव्ह्यूज असंच बरं पडतं. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की मेन्यूमध्ये काय काय होतं. आणि बेसिक ट्रिक तर तुम्हाला माहिती आहे की स्टार्टर्स आणि डेझर्ट्सवर ताव मारा, सूपवर ताव मारा, आणि मेन कोर्स असं कोण फार खात नाही. तरी यांचा पाया सूप आणि क्रॅब करी जी होती आपली टिपिकल मराठी टाईप नव्हती, मालवणी टाईप नव्हती, पण तरी अमृतसरी क्रॅब करी पण बरी होती. आणि बिर्याणी आणि हे तर काय आम्ही काय खाल्लं नाही. बट रेकमेंड नक्कीच करेन मी तुम्हाला. जर तुम्ही ठाण्याच्या आसपास कुठलं हॉटेल बुफेवाला शोधत असाल तर कॅरव्हॅन मेन्यू तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.